करण्याचा. पुराणांनुसार हनुमानजींची माता होती अंजनी आणि पिता होते केसरी, म्हणूनच त्यांना अंजनीय केशरी नंदन, मारुती नंदन, बजरंग बली, पवनपुत्र अशा अनेक नावांनी ओळखलं जात होतं. पण पवनपुत्र हे नाव सर्वात रोचक आहे, कारण मान्यता अशी आहे की हनुमानजींच्या जन्मात वायुदेवाचा महत्त्वाचा सहभाग होता. आता हे फक्त एक धार्मिक कथन म्हणून बघू शकतो, पण याचा सिम्बॉलिक मिनिंग पण खूप पॉवरफुल आहे. वायू म्हणजे प्राण, श्वास, ऊर्जा, जीवन आणि म्हणूनच हनुमानजी म्हणजे जिवंतपणा, हालचाल, शक्ती आणि चेतना यांचे प्रतीक मानले जातात. म्हणजे हनुमानजींची कथा ही फक्त जन्मकथा नाही, ती सुरुवातीपासूनच सांगते की ती सामान्य नाही. ही ऊर्जा एखाद्या मोठ्या कार्यासाठी आहे. एक दिवस त्यांनी आकाशात चमकणारा लाल सूर्य पाहिला आणि त्यांना तो फळ वाटला आणि मग ते थेट सूर्य पकडायला उडी मारतात. आता ही गोष्ट जर आपण फक्त चमत्कार म्हणून ऐकली तर ही एक गोष्ट राहते, पण जर आपण तिचा अर्थ समजून घेतला तर ती खूप मोठा संदेश देते. ही कथा सांगते लहानपणापासूनच हनुमानजींमध्ये